आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। पडळकरांवरील विधानावरून सांगलीत राजकीय ठिणगी। डॉक्टर महेश कुमार कांबळेंचा विश्वजित कदमांना मोजक्या शब्दात सडेतोड टोला। सांगली जिल्ह्याचे राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केलेल्या एका विधानामुळे नवा वाद उफाळून आला आहे। काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी पडळकरांची तुलना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करत केलेल्या टीकेला आता आंबेडकरी चळवळीचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। पडळकरांच्या राजकीय स्तरावर बोलण्याआधी स्वतःची राजकीय उंची तपासावी अशा शब्दात कांबळे यांनी विश्वजित कदमांचा समाचार घेतला। डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी विश्वजित कदम यांच्या टीकेचा तीव्र निषेध नोंदवला। ते म्हणाले की गोपीचंद पडळकर हे कोणत्याही राजकीय वारशातून नव्हे तर संघर्ष, चळवळ आणि अतोनात कष्टातून उभे राहिलेले लोकनेते आहेत। ते महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करतात आणि जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत। याउलट काही नेते केवळ राजकीय वारशाच्या जोरावर राजकारण करत आहेत। विश्वजित कदम यांच्यावर टीकास्त्र सोडताना डॉक्टर कांबळे यांनी त्यांना थेट आव्हान दिले, जर तुम्हाला स्वतःच्या राजकीय ताकदीचा इतकाच अभिमान असेल तर आपल्या सुरक्षित मतदारसंघाबरोबर पडून निवडणूक लढवून दाखवावी, तेव्हाच खरी ताकद आणि जनमत कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होईल, असे कांबळे यांनी ठणकावून सांगितले। यावेळी डॉक्टर कांबळे यांनी केवळ राजकीय टीकाच केली नाही तर सामाजिक प्रश्नांकडेही लक्ष वेधले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांची कामे रखडल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सांगली जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प अद्याप पूर्ण का झाले नाहीत असा सवाल करत त्यांनी समाजातील प्रतिनिधित्वाबाबतही शंका उपस्थित केली आहे। शेवटी आपली भूमिका स्पष्ट करताना डॉक्टर कांबळे म्हणाले की गोपीचंद पडळकर हे बहुजन समाजाला एकत्र गुंफण्याचे काम करत आहेत। आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि त्यांच्यावरील कोणतीही टीका सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। आता डॉक्टर कांबळे यांच्या या पलटवारानंतर कदम गट काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। पडळकरांवरील विधानावरून सांगलीत राजकीय ठिणगी। डॉक्टर महेश कुमार कांबळेंचा विश्वजित कदमांना मोजक्या शब्दात सडेतोड टोला। सांगली जिल्ह्याचे राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केलेल्या एका विधानामुळे नवा वाद उफाळून आला आहे। काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी पडळकरांची तुलना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करत केलेल्या टीकेला आता आंबेडकरी चळवळीचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। पडळकरांच्या राजकीय स्तरावर बोलण्याआधी स्वतःची राजकीय उंची तपासावी अशा शब्दात कांबळे यांनी विश्वजित कदमांचा समाचार घेतला। डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी विश्वजित कदम यांच्या टीकेचा तीव्र निषेध नोंदवला। ते म्हणाले की गोपीचंद पडळकर हे कोणत्याही राजकीय वारशातून नव्हे तर संघर्ष, चळवळ आणि अतोनात कष्टातून उभे राहिलेले लोकनेते आहेत। ते महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करतात आणि जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत। याउलट काही नेते केवळ राजकीय वारशाच्या जोरावर राजकारण करत आहेत। विश्वजित कदम यांच्यावर टीकास्त्र सोडताना डॉक्टर कांबळे यांनी त्यांना थेट आव्हान दिले, जर तुम्हाला स्वतःच्या राजकीय ताकदीचा इतकाच अभिमान असेल तर आपल्या सुरक्षित मतदारसंघाबरोबर पडून निवडणूक लढवून दाखवावी, तेव्हाच खरी ताकद आणि जनमत कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होईल, असे कांबळे यांनी ठणकावून सांगितले। यावेळी डॉक्टर कांबळे यांनी केवळ राजकीय टीकाच केली नाही तर सामाजिक प्रश्नांकडेही लक्ष वेधले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांची कामे रखडल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सांगली जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प अद्याप पूर्ण का झाले नाहीत असा सवाल करत त्यांनी समाजातील प्रतिनिधित्वाबाबतही शंका उपस्थित केली आहे। शेवटी आपली भूमिका स्पष्ट करताना डॉक्टर कांबळे म्हणाले की गोपीचंद पडळकर हे बहुजन समाजाला एकत्र गुंफण्याचे काम करत आहेत। आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि त्यांच्यावरील कोणतीही टीका सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। आता डॉक्टर कांबळे यांच्या या पलटवारानंतर कदम गट काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।